काल आपण 2 लीगल मॅगझीन बघितले ज्यामध्ये इजा न करता नुकसान आणि नुकसान पण इजा न करता या 2 गोष्टी आपण बघितल्या. दोन्ही मॅगझीनचे आपण एक्झाम्पल्स पाहिली. आज आपण त्याच्या पुढचं जे महत्वाचं लॉ ऑफ टॉर्ट मध्ये जास्त यूज केलं जाणारं लॉ ऑफ टॉर्ट म्हणजे सिव्हिल रॉंग. तुमचे सिव्हिल अधिकार जे येतात, जिथं क्रिमिनल लॉ येत नाही, जिथं CRPC येत नाही, जिथं CPC येतं, सिव्हिल प्रोसिजर कोड आणि ज्या लॉशी निगडीत आपण CPC चे प्रॉब्लेम्स हँडल करतो किंवा केसेस रेफर करतो त्याला लॉ ऑफ टॉर्ट म्हणतात. त्याला ऑस्टिन नावाच्या रिसर्चरनी लीगल रिसर्चरनी लॉ ऑफ टॉर्टला सिव्हिल रॉंग अशी डेफिनेशन दिलेली आहे. जे आपले सिव्हिल्स राईट आहेत, जे राईट टुवर्ड्स सोसायटी, राईट टुवर्ड्स नेशन, राईट टुवर्ड्स पीपल अँड राईट टुवर्ड्स इंडिव्हिज्युअल, हे सगळे आपले सिव्हिल राईट्स आहेत. या सिव्हिल राईट्स मध्ये जर आपण कुठली चूक केली किंवा आपल्या बाबतीत कोणी चूक केली तर आपण कोणता कायदा वापरला पाहिजे हे लॉ ऑफ टॉर्ट मध्ये शिकवलं जातं. किंवा हे सगळे जे मॅगझिन आपण शिकतोय ते लॉ ऑफ टॉर्ट मधले प्रिन्सिपल्स मॅगझिन हे लॉ ऑफ टॉर्ट मधले आहेत की जे काहीही झालं, कितीही अमेंडमेंट आल्या तरी त्यामध्ये या प्रिन्सिपल्स मध्ये चेंज होत नाही. थोडीफार शिक्षेमध्ये किंवा त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये केस टू केस फरक होऊ शकतो. पण जे हे मॅगझिनचे जे आपल्याला प्रिन्सिपल्स आपल्याला घालून दिलेले आहेत जी किंवा आपण जे बेसिकली लॉ ऑफ टॉर्ट हा इर्लंडचा लॉ घेतलेला आहे आपण. इर्लंड जसं US आणि UK मधनं आपण कॉन्स्टिट्यूशन कॉपी केलंय तसं लॉ ऑफ टॉर्ट हा बेसिकली इर्लंड हा नेदरलँड इर्लंड या कंट्रीजचा आपण रेफर केलेला आहे आणि हे प्रिन्सिपल्स काही झाले तरी चेंज होत नाही. आजचा आहे युबी ज्यूस इबी रेमेडियम. हे लॅटिन परत हा लॅटिन फ्रेजच आहे. युबी ज्यूस इबी रेमेडियम. जिथं हक्क आहे त्यासाठी एक उपाय आहे. प्रत्येक आपले खूप अधिकार आहेत आपल्याला. आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स आहे आपला, की आपण पब्लिक मध्ये बोलू शकतो. आपण आवाज उठवू शकतो, आपण रॅली करू शकतो. आपण सरकारच्या विरोधात निदर्शनं देऊ शकतो. हे सगळे आपले अधिकार आहेत. पण आपण त्याचा वापर करतो का? नाही. आपण त्याचा वापर करत नाही. आपल्याला भीती असते मनामध्ये. राइट टू स्पीच अँड एक्सप्रेशन हा आपला फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल्स मध्ये आपल्याला दिलेला आहे आर्टिकल 14 मध्ये. पण आपण तो बोलत नाही. आपण त्याचा प्रत्येक ठिकाणी वापर करत नाही. कारण आपल्याला एक मनातनं आपली भीती असते किंवा आपण मला काय करायचंय सोडून देऊ. हा एक आपला नेचर असतो. पण जिथं हक्क आहे त्या प्रत्येक हक्काची जेव्हा इम्प्लिमेंटेशन होतं, जेव्हा तो हक्क वापरला जातो आणि त्या हक्काचं जर उल्लंघन झालं तर त्यासाठी एक उपाय आहे. उपाय आहेत म्हणजे रेमेडी आहे. ओके, आता हे मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे. तर उपाय म्हणजे आपण एक औषध आहे किंवा एक रेमेडी आहे त्याच्यासाठी. द वर्ड ज्यूस मीन्स लीगल बॉडी ऑर अथॉरिटी. याच्यामध्ये जो उबीक ज्यूस हा शब्द वापरलाय त्याच्यामध्ये ज्यूसचं मीनिंग आहे की लीगल बॉडी ऑर अथॉरिटी. आता लीगल बॉडी म्हणजे कोण येतं? लीगल बॉडी हे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, ज्युडिशियरी ह्या सगळ्या लीगल बॉडी आहेत. त्याच्यामध्ये एक जी सुप्रीम कोर्टाचे जज, हायकोर्टाचे जज किंवा वकील हे अथॉरिटी आहेत. एखादी आपली केस जेव्हा चालवायची आहे तेव्हा आपण स्वतः ती केस आपण लढत नाही, ती आपण ऍडव्होकेट्सना देतो. का? कारण ऑन आवर बिहाफ दे नो द लॉ अँड दे कॅन बेटर एक्सप्लेन लॉ. करेक्ट? तर त्यांना अथॉरिटी म्हणतात. अँड रेमेडियम मीन्स दॅट द पर्सन हॅज द राईट ऑफ ऍक्शन इन द कोर्ट. रेमेडियम म्हणजे जो उपाय, तुम्हाला असलेलं स्वातंत्र्य, तुम्हाला दिलेला अधिकार, की जो तुम्ही तुमच्या जर हक्कांचं काही उल्लंघन झालं तर त्याबद्दल तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. ज्यूस शब्दाचा अर्थ आहे कायदेशीर संस्था किंवा अधिकार. जसं लीगल बॉडी मी म्हणलं, एखादी सुप्रीम कोर्ट ही लीगल बॉडी आहे, हायकोर्ट ही लीगल बॉडी आहे. अधिकार म्हणजे ज्यांना आपण अधिकार देतो. सुप्रीम कोर्ट काही ही बिल्डिंग आपल्याला कोणतं तुम्हाला तुमचे अधिकार सांगणार नाही. तर तिथं बसलेला माणूस जो जज म्हणून अपॉइंट केला गेलाय तो तुम्हाला तुमचे अधिकार सांगतो. उपाय म्हणजे व्यक्तीला न्यायालयात कारवाई करण्याचा अधिकार आहे. व्यक्तीला न्यायालयामध्ये आपण त्याबद्दल
अधिकार देऊ शकतो, त्याच्या हक्काचं उल्लंघन झालं तर त्याबद्दल आपण त्याला ज्याने केलंय त्याला पनिशमेंट देतो आणि ज्याचं उल्लंघन झालंय त्याला आपण काहीतरी रेमेडी देतो. काहीतरी एक ती मॉनिटरी असेल, काल आपण पाहिलं मॉनिटरी किंवा एखादी सेवा याबद्दल आपण देतो. द लॉ ऑफ टॉट इज सेड टू बी द डेव्हलपमेंट ऑफ द मॅगझिन. जसं मी म्हणाले मगाशी की लॉ ऑफ टॉट मधनंच हे सगळे प्रिन्सिपल आणि मॅगझिन्स आलेले आहेत. द मीनिंग ऑफ दिस मॅगझिन इज वेअर देर इज अ रॉंग देर इज अ रेमेडी. जिथं कुठे चूक झालेली आहे तिथं ती दुरुस्त केली जाऊ शकते आणि तशी प्रोसिजर आपल्या कायद्यामध्ये दिलेली आहे. वेअर देर इज अ रॉंग देर इज अ रेमेडी हा एक खूप मोठा चॅप्टर लॉ ऑफ टॉट मध्ये आहे. जेव्हा LLB चे कोर्स तुमचे चालू होतील तेव्हा मे बी लॉ ऑफ टॉट हा पहिल्या सेमिस्टरला येईल किंवा दुसऱ्या सेमिस्टरला येईल. जसं जिथं CPC तुमचं येईल, सिव्हिल प्रोसिजर कोड, तिथं लॉ ऑफ टॉट तुम्हाला शिकवला जाईल. कारण दोन्ही बरोबर चालतात. तर वेअर देर इज अ रॉंग देर इज अ रेमेडी हा एक मोठाच्या मोठा 50 एक पानाचा चॅप्टर आणि त्याच्या रिलेटेड केस लॉ आणि त्याच्यामध्ये काय काय बदल झाले हा खूप मोठा चॅप्टर लॉ ऑफ टॉट मध्ये आहे. आणि या रिलेटेड प्रश्न हमखास सीईटीच्या एक्झाम मध्ये येईल आणि जेव्हा तुम्ही लॉ कराल तेव्हाही परीक्षेमध्ये या प्रिन्सिपल वरती प्रश्न येतील. दिस इज ऑल्सो वन ऑफ द इसेन्शियल्स ऑफ टॉट लॉ. इसेन्शियल म्हणजे मेन आहे ते, त्याचा एक सार येतो. According to this maxim, if any wrong has been committed or the right of a person has been violated, then the court will provide a remedy. जेव्हा केव्हा आपल्याला वाटते की माझा अधिकार दुखावला गेलाय, माझा हक्क दुखावला गेलेला आहे, त्यावेळेला कोर्टामध्ये तुम्हाला त्या बाबतीत जर तुम्ही कोर्टात गेलात तर त्या बाबतीत तुम्हाला काहीतरी सोल्युशन, काहीतरी उपाय तुम्हाला मिळेल. Therefore no wrong should be allowed to go without compensation. एवढा मोठा अधिकार आपल्याला आपल्या कोर्टाने म्हणजे आपल्या कायद्याने दिलेला आहे. तर त्याचं कॉम्पन्सेशन, त्याची परतफेड या ना त्या रूपामध्ये तुम्हाला मिळणारच. मग ती फक्त त्या केस टू केस तुमची सिच्युएशन, फॅक्ट काय आहेत त्या केसचे आणि बाकीचे सगळे लॉ म्हणजे कॉन्स्टिट्यूशन तुमचं फंडामेंटल राइट्स तुम्ही तुमच्या सेल्फ डिफेन्ससाठी काही अधिकार वापरलेत किंवा एखादी नेशन जी व्यक्ती जी चूक करते त्याच्यानी दुसऱ्या कोणाला जर त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा होतोय म्हणून तुम्ही त्या व्यक्तीची अडवणूक करण्यासाठी कायदा हातात घेतलाय. या सगळ्या गोष्टी, हे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स लक्षात घेऊन जो व्यक्ती म्हणतो की माझा अधिकाराचा उल्लंघन झालेलं आहे त्याला कॉम्पन्सेशन कायद्याने कोर्टाकडनं दिलं जाऊ शकतं. हा असा अर्थ या मॅगझिनचा आहे की जिथं हक्क आहे तिथं उपाय आहेत, तिथं रेमेडीज आहेत. मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण की टॉट्स कायदा हा मॅगझिनचा विकास असल्याचे म्हटले जाते. तर सगळे प्रिन्सिपल्स मॅगझिन हे टॉट मधनच आलेले आहेत. म्हणून सिलेबस मध्येही तुम्हाला मी दाखवलं होतं की लॉ ऑफ टॉट इम्पॉर्टंट आहे. या मॅगझिनचा अर्थ जिथे चूक आहे तिथं उपाय आहे. हा अत्याचार कायद्याच्या अनिवार्य गोष्टींपैकी एक आहे. अत्याचार म्हणजे तुमच्या शारीरिक अत्याचार, मानसिक अत्याचार, पैशाच्या रूपात झालेले अत्याचार. या कलमानुसार जर काही चूक झाली असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या अधिकाराचे उल्लंघन झाले असेल, तर न्यायालयामध्ये उपाय देईल. न्यायालय उपाय देईल. म्हणजे न्यायालय त्याच्याबद्दल काहीतरी तुम्हाला सोल्युशन देईल. त्यामुळे कोणत्याही चूक त्याची भरपाई केल्याशिवाय मिटू देऊ नये. म्हणजे ही चूक मिटणार नाही. ती केस काहीतरी कॉम्पन्सेशन मिळाल्याशिवाय संपणार नाही. तर याबद्दलची केस, फेमस केस कोणती आहे? तर भीमसिंग वर्सेस स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर ही एक फेमस केस झालेली होती. भीमसिंग आणि विरुद्ध स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. जेव्हा CPC, CRPC या गोष्टी आपल्या केसमध्ये येतात, त्याची कलमं जेव्हा केसमध्ये येतात, तेव्हा ती केस जी असते ती तुमच्या तुम्ही आणि तुमचं राज्य याच्या विरुद्ध असते. म्हणजे सगळ्या क्रिमिनल केसेसमध्ये बघितलं असेल की फॉर एक्झाम्पल कमल सिंग वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. स्टेट ऑफ महाराष्ट्र का येतं? कारण तुम्ही त्या म्हणजे त्या स्टेटच्या, राज्याच्या विरोधात तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे. म्हणून स्टेट ऑफ महाराष्ट्र येतं. डिस्ट्रिक्ट ऑफ पुणे, डिस्ट्रिक्ट ऑफ मुंबई जर गुन्हा पुण्यामध्ये झालाय, तर वर्सेस डिस्ट्रिक्ट ऑफ पुणे असं येत नाही. स्टेट ऑफ महाराष्ट्रच येतं.
जिथं सीआरपीसी क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम अप्लाय केले जातात. आयपीसी जिथं आयपीसी दाखल केली जाते तिथं. बाकी स्टेट ऑफ राजस्थान असं येतं. जर सीपीसी म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड मधले काही कलमं असतील, तिथं सीपीसी स्टेट ऑफ राजस्थान किंवा जसं काल एका बीसीसीआयचं उदाहरण दिलं मी. ती एक बॉडी आहे, एक इन्स्टिट्यूशन आहे. तुम्ही एखाद्या कॉलेजच्या विरोधात जर केस टाकलेली आहे, तर समजा कमल सिंग वर्सेस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स असं नाव दिलं जातं त्या केसला. फॅक्ट काय आहे? भीमसिंग द MLA of Jammu and Kashmir Parliamentary Assembly, when he was on his way to attend the parliamentary session, he was wrongfully arrested by a police officer and he was restrained to attend the session. And also he was not presented before a magistrate on time. Magistrate म्हणजे जज. आता ही क्रिमिनल प्रोसिजर कोड वापरला आहे म्हणून मॅजिस्ट्रेट म्हणलेला आहे. जिथं क्रिमिनल कोड क्रिमिनल केसेस येतात तिथं मॅजिस्ट्रेट म्हटलं जातं. ज्युनियर डिव्हिजन ज्युनियर डिव्हिजन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असा शब्द वापरला जातो. There was a voting session and his vote is crucial and he was not able to vote, but the person whom he wished to vote won. He brought a suit for restraining him to enjoy his rights. When he was not satisfied with the judgment of the apex court, he filed a case to the Supreme Court under Article 32. भीमसिंग हा एक जम्मू काश्मीरचा MLA होता आणि तो संसदीय अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. विधानसभेमध्ये तो जम्मू काश्मीरच्या चालला होता आणि त्याला एका पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अटक केलं. त्यांच्याकडे चुकीची पद्धत म्हणजे कोणती? विदाऊट वॉरंट. त्यांच्याकडे त्याला अटक करण्यासाठी काहीच कारण नव्हतं. पण तरी त्यांनी त्याला अटक केलं आणि त्यांना अधिवेशनात उपस्थित राहण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्याला जाऊ दिलं नाही अधिवेशनामध्ये आणि त्याचं वोट त्याला कास्ट करू दिलं नाही. त्यांना दंडाधिकाऱ्यासमोर वेळेवर हजर करण्यात आलं नाही. म्हणजे कोर्टामध्ये जज समोर त्याला अटक दाखल करण्यात आलं नाही. एक मतदानाचे सत्र होते आणि त्याचे मत निर्णायक होते आणि तो मतदान करू शकला नाही. परंतु ज्याला ते मत देऊ इच्छित होते ते जिंकले. त्याने त्याच्या हक्काचा उपभोग घेण्यासाठी त्याला मतदान करण्यापासून रोखण्यासाठी एक खटला दाखल केला. त्याचा अधिकार त्याला दिला गेला नाही. त्याला कोर्टामध्ये त्याला पोलिसांनी विदाऊट वॉरंट अटक केलं. म्हणून त्यांनी कलम आर्टिकल 32 च्या अंतर्गत खटला दाखल केला. आर्टिकल 32 हे सुप्रीम कोर्टासाठी वापरलं, पण मला माझा अधिकार वापरू दिला नाही म्हणून त्याने स्टेट ऑफ जम्मू काश्मीरच्या विरोधात केस टाकली. तिथं ती केस तो डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये हरला आणि त्याने ती केस हरल्यामुळे त्याने सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आर्टिकल 32 काय सांगतं, की जेव्हा तुमच्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होतं, वोटिंग करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आर्टिकल 21 अंडर वोटिंग राईट टू वोट हा सगळ्यांचा अधिकार आहे. तर ते वोटिंग कशाचंही असू देत. तुम्ही इलेक्शनचं वोटिंग करताय किंवा तुम्ही पार्लमेंटचे सदस्य आहात आणि तुम्ही वोटिंग करताय. हे राईट टू वोटच्या अंडर येतं. आर्टिकल 32 काय सांगतं, जर तुमचं फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालंय, तुम्हाला ते कोणी वापरू दिलं नाही, तर तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकू शकता. मग याच्यामध्ये इश्यू काय रेज झाला, की इज वेदर द कॉम्पन्सेशन इन द फॉर्म ऑफ मनी इज सुटेबल ऑर नॉट. त्याने त्याच्यामध्ये काही पैसे मागितले, की माझा तुम्ही वोट मला देऊ दिला नाही, माझा महत्वाचा वेळ वाया गेला. मग तुम्ही मला कॉम्पन्सेट कशामध्ये करणार, तर मॉनिटरीमध्ये म्हणजे पैशाच्या स्वरूपात त्याने ती मागणी केली कॉम्पन्सेशनची. अँड डिटेन्शन ऑफ भीम सिंग इज व्हॅलिड ऑर नॉट. डिटेन्शन म्हणजे त्याला पकडून ठेवणं, त्याला नजरकैदेमध्ये पोलीस कोठडीमध्ये ठेवणं, हे वैध होतं की नाही, पैशाच्या स्वरूपात भरपाई योग्य आहे की नाही आणि भीम सिंगची नजरकैद वैध आहे की नाही, असे इश्यू रेज केले गेले या केसमध्ये. कोर्टाने काय सांगितलं, कोर्ट हेल्ड दॅट ऑल, कायम शब्द येतो की कोर्ट हेल्ड, सेड म्हणत नाही किंवा टोल्ड पण म्हणत नाही, ओके, किंवा आस्क पण म्हणत नाही. द कोर्ट ऑब्झर्व्ड हा शब्द वापरला जातो. मी या सगळ्या गोष्टी का सांगते, जेव्हा मध्ये मध्ये मला या सगळ्या रिलेटेड जे आठवतंय ते मी मध्ये मध्ये सांगते, म्हणजे तुम्ही सुद्धा जेव्हा अजून पुढचा आपण अभ्यास करू तेव्हा
तुमच्या गोष्टी लक्षात येईल की ही भाषा का वापरली. आपल्या नेहमीच्या लँग्वेज पेक्षा लीगल लँग्वेज ही खूप वेगळी असते. काही शब्द हे आपल्याला जसेच्या तसे लीगल लँग्वेजमध्ये वापरावेच लागतात. कोर्ट हेल्ड, कोर्टाने म्हणलं, आपण सेड किंवा टोल्ड पण म्हणू शकतो. पण इथं हेल्ड हा शब्द खूप महत्वाचा आहे. दॅट भीमसिंग वॉज डिटेन अनलॉफुली अँड डिटेन, अरेस्टेड म्हणू अरेस्टेड केव्हा म्हणतो, जेव्हा तो कैदी गिल्टी म्हणून घोषित होतो, तेव्हाच आपण अरेस्टेड म्हणू शकतो. डिटेन म्हणजे फक्त त्याला पकडणं, नजरकैद करणं. अनलॉफुली अँड ही वॉज डिप्राइव्ड ऑफ एन्जॉयिंग आर्टिकल 21. डिप्राइव्ड ऑफ एन्जॉयिंग म्हणजे त्याला वंचित ठेवलं गेलं त्याचा अधिकार वापरण्यापासून. which allows citizen to go wherever they want without any unlawful restraint. त्याचा अधिकार काय आहे आर्टिकल 21 च्या अंडर? राईट टू वोट तर हा आहेच आहे, पण आर्टिकल 21 च्या अंडर त्याचा अधिकार काय आहे की तो त्याला पाहिजे तिथं तो जाऊ शकतो. तो एमएलए त्याचं काम होतं त्यावेळेला की तो कोर्टात पार्लमेंटमध्ये गेला पाहिजे, पण त्याचा तो अधिकार त्याला जाऊ दिला नाही, त्याला नजरकैदेमध्ये ठेवलं. ॲज अ रेमेडी द कोर्ट अवॉर्डेड हिम 50,000 कॉम्पन्सेशन. आणि त्याच्या अधिकाराचं उल्लंघन झाल्यामुळे, त्याच्या हक्कांचं उल्लंघन झाल्यामुळे कोर्टाने त्याला 50,000ची भरपाई दिली. हे मॅगझिन उबी ज्यूस इबी रेमेडियम हे मॅगझिन हे अधिकार सांगतं की जिथं हक्क उल्लंघन झालं आहे तर तिथं तुम्हाला भरपाई मिळू शकते. आय होप इथपर्यंत समजलंय. पुढचं घेऊ आपण. आता एक आपण हे मॅगझिन बघितलं आज. दुसरं मी एक प्रिन्सिपल सांगते. गिवन बिलो इज अ स्टेटमेंट ऑफ लीगल प्रिन्सिपल फॉलोड बाय अ फॅक्च्युअल सिच्युएशन. म्हणजे या प्रिन्सिपलचा वापर कुठल्या सिच्युएशन मध्ये झालाय किंवा होऊ शकतो. अप्लाय द प्रिन्सिपल टू द फॅक्ट्स अँड सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर अमंग द फोर. हे जे प्रिन्सिपल आहे त्याबद्दल एक केस झाली आणि त्याच्याबद्दल कोणता ऑप्शन आपल्याला करेक्ट वाटतो, कोणती गोष्ट कायद्याप्रमाणे करेक्ट आहे ते आपल्याला शोधायचे. एव्हरीबडी इज अंडर ए लीगल ऑब्लिगेशन टू टेक रिझनेबल केअर टू अवॉइड ऍक्ट or omission which he can foresee would injure his neighbor. The neighbor for this purpose is any person whom he should have in his mind as likely to be affected by his act. हे जे सगळे प्रिन्सिपल्स आहेत ना, ते आता सगळे प्रिन्सिपल आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे सेक्शन 4 च्या अंडर येतं, आर्टिकल 36 to 51 हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये हे सगळे प्रिन्सिपल आणि काही प्रिन्सिपल फंडामेंटल राईट्स अँड फंडामेंटल ड्युटी मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. हे त्यांना प्रत्येकाला एक आर्टिकलच्या अंडर त्यांनी कंबाईन करून घेतलेलं आहे, पण तरी हे प्रिन्सिपल्स माहिती असणं आणि लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. प्रिन्सिपल काय आहे की प्रत्येक जण त्याच्या शेजाऱ्याला इजा होईल अशी कृत्ये किंवा चूक टाळण्यासाठी वाजवी काळजी घेण्याचे कायदेशीर बंधन आहे. प्रत्येकाने आपल्या शेजारी असणाऱ्याला, म्हणजे तो प्रत्यक्ष तुमच्या शेजारी बसलेलाच असला पाहिजे असं काही नाही, किंवा तुमच्या घराचा शेजारीच आहे असं काही नाही. तुम्ही रस्त्यावरनं जाताना तुमच्या बाजूनी जाणारा माणूस त्या वेळेपुरता तुमचा शेजारीच असतो. तुम्ही बस स्टॉप वरती उभं राहिला आणि तुमच्या शेजारी उभं राहिलेला माणूस हा त्या वेळेपुरता तुमचा नेबरच असतो. रेल्वेमध्ये तुम्ही सीट वरती बसलाय त्यावेळेला तुमच्या बाजूला बसलेला माणूस हा तुमचा त्या पर्टिक्युलर वेळेसाठी शेजारीच आहे. मग त्याला आपल्याकडनं कुठली इजा होऊ नये ही काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. दिस इज अवर ड्युटी. या हेतूसाठी शेजारी अशी कोणतीही व्यक्ती आहे ज्याच्या मनात त्याच्या कृत्यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. म्हणजे किंवा तुमच्या पहिलं वाक्य काय सांगतं की तुमच्या कोणत्याही कृतीमुळे तुमच्या शेजारच्याला त्रास झाला नाही पाहिजे, हे तुमचं कायदेशीर बंधन आहे, ही तुमची कायदेशीर ड्युटी आहे. पण दुसरं वाक्य याच्यामध्ये अजून काय ऍड केलंय की तुमच्या रेल्वेमध्ये तुम्ही 3 जण बसलायत आणि तुम्ही चहा घेताय, तुमची गाडी स्टेशनवरती थांबलीये, तुम्ही चहा घेताय स्टेशनवरनं आणि तो चहा तुम्ही त्या खिडकीतनं आतमध्ये घेताना त्याचा धक्का त्या चहाचा तुमच्या हाताने किंवा कशामुळेही त्या चहाच्या कपाला धक्का लागला
आणि तो चहाचा कप, गरम चहाचा कप तुमच्या शेजारच्याच्या अंगावर आणि त्याच्या शेजारी बसलेल्याच्या पण अंगावरती पडला. तुमच्या शेजारच्याला त्याच्याने काही इजा झाली नाही, पण त्याच्या शेजारी जो बसला होता त्याला त्याच्यानी खूप जास्त पोळलं, किंवा त्याच्या हातामध्ये त्याचे महत्वाचे कागदपत्र होते आणि त्याच्यावरती चहा सांडल्यामुळे ते कागदपत्र डिस्ट्रॉय झाले, ते कागदपत्र खराब झाले. तर याच्यामध्ये तुम्ही चूक केलेली आहे असं कोर्ट मानतं. हे खूप एक सिंपल अगदी साधं सुद्धा उदाहरण मी दिलेलं आहे हे समजावून सांगण्यासाठी. याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या केसेसही झालेल्या आहेत, की इथं आपल्या समोरच एक केस आहे. पण रस्त्याने जाताना समजा पोलीस एखाद्या चोराच्या मागे पळतायत आणि त्या पळण्यामुळे त्या पोलिसांनी त्या चोराला पकडलं आणि पकडताना त्या गाडीचा धक्का, बाजूला गाडी होती आणि तुम्ही पोलीस पळतायत म्हणून रोडच्या कडेला थांबलात आणि पळता पळता त्या पोलिसाचा धक्का तुम्हाला लागला, तुम्ही खाली पडलात आणि तुमच्या अंगावरती गाडी पडली. ही सुद्धा एक प्रकारची मोठी चूकच आहे, की तुम्ही लक्ष दिलं नाही. आता तिथं पोलीस आहे, तो पब्लिक ड्युटी करत होता चोराला पकडण्याची, म्हणून तो कोणत्याही केसमध्ये त्याला अडकवलं जाऊ शकत नाही. पण एखादा चोर पळतोय आणि त्याच्या पळण्याने सामान्य नागरिकाला धक्का लागून तो पडला, त्याच्या डोक्याला इंजुरी झाली, तर तो मात्र मोठा गुन्हा आहे. तर हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पण ह्या या प्रिन्सिपलच्या अंडरच येतात. तर इथं फॅक्ट काय आहे, की कृष्णन while driving a car at a high speed in a crowded road knocked down a cyclist. कृष्णन नावाचा एक माणूस होता, तो खूप जोरामध्ये कार चालवत होता रोडवरनं हाय स्पीड मध्ये आणि गजबजलेल्या एरियामधनं तो ती जोरात कार चालवत होता आणि त्याच्या जोरात कार चालवण्यामुळे, त्याच्या कारच्या स्पीडमुळे एक सायकलवाल्याला धक्का लागला. नॉक डाऊन ए सायक्लिस्ट, नॉक डाऊन म्हणजे त्याने सायकलवाल्याला धक्का दिला आणि तो खाली पडला. द सायक्लिस्ट डाईड ऑन द स्पॉट. आणि त्याच्या कारच्या धक्क्यामुळे तो जो सायकलवाला होता तो ऑन द स्पॉट त्या क्षणी तिथं मेला, तो डेड झाला विथ अ लॉट ऑफ ब्लड स्पिलिंग अराउंड. आणि त्याला खूप जोरात धक्का लागल्यामुळे तो खाली पडला आणि त्याच्या शरीरातनं रक्त व्हायला लागलं रोडवरती. लक्ष्मी, ए प्रेग्नंट वुमन पासिंग बाय. लक्ष्मी नावाची एक प्रेग्नंट बाई तिथून त्या जवळनं चालली होती, जात होती आणि तिने हे सगळं जेव्हा झालं, कृष्णन नावाच्या माणसामुळे त्या सायकलिस्टला धक्का लागला, तो खाली पडला, तो गेला आणि खूप रक्त वाहिलं. हे सगळं त्या लक्ष्मी नावाच्या प्रेग्नंट वुमननी बघितलं. अँड जेव्हा तिने हे पाहिलं, सफर्ड फ्रॉम ए नर्वस शॉक, तिला त्याचा खूप मोठा धक्का बसला आणि लिडिंग टू अबॉर्शन, आणि तिचं अबॉर्शन झालं. ते बाळ तिचं या एकदम मानसिक धक्क्यामुळे किंवा भीतीमुळे ते बाळ पडलं. लक्ष्मी फाइल्ड ए सूट अगेन्स्ट कृष्णन क्लेमिंग डॅमेजेस. या सगळ्या गोष्टीमुळे तिने तो पडलेला पाहिला, त्याला इजा झाली, त्याला मेलेला पाहिला आणि त्या खूप रक्तामुळे लक्ष्मीने त्या कृष्णनवरती केस दाखल केली. तर आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असा आहे की विल कृष्णन इज लायबल टू पे कॉम्पन्सेशन. याच्यामध्ये फॅक्ट्स काय आहेत, की कृष्णननी कार जोरात चालवली, म्हणजे ऍक्च्युली त्याच्यावरती अंडर मोटर ऍक्सिडेंट लॉ गुन्हा दाखल होईलच. त्याच्यानंतर सायक्लिस्ट मेला, तर एखादा मनुष्य आपल्या हातनं मेला म्हणून मनुष्य वधाचा सुद्धा गुन्हा दाखल होतो मोटार ऍक्सिडेंट लॉच्या अंडर. पण हे जे आहे, हे प्रिन्सिपल जे आहे, की जे तुमच्या कृत्यामुळे कुणाला त्रास झाला याच्या अंडर सुद्धा येते, म्हणून आपल्याला या प्रिन्सिपलच्या अंडरच ही केस सॉल्व्ह करावी लागणार आहे. Krishnan will be liable because he own a duty of reasonable care to everybody on the road including Lakshmi. ऑप्शन ए काय सांगतं, की कृष्णन लायबल आहे डॅमेज देण्यासाठी, कॉम्पन्सेशन देण्यासाठी, कारण जेव्हा तो रोडवरनं गाडी चालवतो तेव्हा त्याची ड्युटी आहे की त्याने आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणं. Krishna will not be liable because he could not have foreseen Lakshmi suffering from nervous shock as a result of his act. कृष्णाला हे माहीतच नाही की त्याच्या या कृतीमुळे लक्ष्मी बेशुद्ध पडली, ती खाली पडली आणि त्यामुळे तिचं अबॉर्शन झालं, तिला धक्का बसला. हे त्याने पाहिलेलंच नाहीये. मे बी तो बाहेर आला, त्याने त्या सायकलवाल्याची काळजी घेतली, दवाखान्यात हे ते नेलं असेल. Krishna will be liable to Lakshmi because he failed to drive carefully.
कृष्णाने लक्ष्मीला कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे, कारण त्याने तो हार्श ड्रायव्हिंग करत होता. नन ऑफ द अबव, यापैकी कुठलाच ऑप्शन करेक्ट नाहीये. तर काय वाटतं, काय येईल आन्सर यामध्ये? कृष्णा विल नॉट बी लायबल बिकॉज ही कुड नॉट हॅव फोर्सीन लक्ष्मी सफरिंग फ्रॉम नर्वस शॉक ॲज अ रिझल्ट ऑफ हिज ऍक्ट. हे आन्सर करेक्ट आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. कारण जरी हे प्रिन्सिपल म्हणते की आजूबाजूच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे, कृष्णा रोडवरनं गाडी चालवत होता, तो क्राउडेड रोड होता. सायकलवाला कोणत्या पद्धतीने सायकल चालवतोय ह्याच्याबद्दल काहीही या फॅक्ट मध्ये लिहिलेलं नाहीये. आणि लक्ष्मी ही रोडवरनं चालत होती आणि तिने फुटपाथवरनं हा इन्सिडेंट बघितला, किंवा तिने ती इन्सिडेंट पासून 50-100 मीटर 200 मीटर लांब होती, पण तिने फक्त ब्लड बघितल्यामुळे तिला तो शॉक लागला आणि ती खाली पडली आणि तिचं अबॉर्शन झालं. किंवा ऑलरेडी लक्ष्मीची हेल्थ बरोबर नव्हती आणि फक्त हा एक आपण म्हणतो ना, एक निमित्त मात्र झालं आणि तिचं अबॉर्शन झालं. अशा या गोष्टी खूप यामध्ये येतात आणि ह्या फॅक्ट मध्ये या गोष्टी काहीही क्लिअर नाहीयेत. म्हणून ऑप्शन बी, कृष्णा विल नॉट बी लायबल बिकॉज ही कुड नॉट हॅव फोर्सीन लक्ष्मी सफरिंग फ्रॉम नर्वस शॉक ॲज अ रिझल्ट ऑफ हिज ऍक्ट. त्याने बघितलंच नाही लक्ष्मीला, त्याचं लक्ष फक्त सायकलवाल्याकडे होतं. त्याच्यामुळे तो या प्रिन्सिपलच्या अंडर गिल्टी होणार नाही. या प्रिन्सिपलच्या अंडर त्याला लक्ष्मीला कॉम्पन्सेशन द्यावं लागणार नाही. पण हा जर प्रश्न असा असता की विल कृष्णा लायबल टू गिव्ह कॉम्पन्सेशन टू द सायक्लिस्ट फॅमिली, देन येस, ही विल बी लायबल बिकॉज ही ओन अ ड्युटी ऑफ रिझनेबल केअर टू एव्हरीबडी. हे आन्सर करेक्ट होतं. म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आला असता. समजलं इथपर्यंत? दुर्गा हो मॅडम. समजलं ना? मी हा, हो हो. ओके. काही डाऊट आहे इथं तुला? नाही मॅडम. पुढचं मॅगझिन घेऊ, पुढचं आपण घेऊया. पुढचं आहे द ऑक्युपायर ऑफ अ प्रिमायसेस ओज ए ड्युटी ऑफ केअर टू ऑल हिज इन्व्हायटीज अँड विजिटर्स. द ऑक्युपायर ऑफ अ प्रिमायसेस ओज ए ड्युटी ऑफ केअर टू ऑल हिज इन्व्हायटीज अँड विजिटर्स. हे प्रिन्सिपल आहे. हे प्रिन्सिपल काय सांगतं की जो जागेच्या मालकाने त्याच्या सर्व भेटी देणाऱ्या किंवा त्याच्या जागेतून पास होणाऱ्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. हे प्रिन्सिपल काय सांगतं की तुझी जागा आहे, तुमची जागा आहे, तुम्ही त्या जागेचे मालक आहात. समजा की तुमची जागा रोडच्या कडेला येते, रस्त्याच्या किंवा मध्ये मध्ये येते किंवा रस्त्याच्या कडेला येते आणि तिथून रोड पास होतोय बाकीच्या जनरल पब्लिकला जाण्यासाठी, तर तुम्ही त्या जागेतनं पास होणाऱ्या किंवा त्या जागेमध्ये तुमच्या जागेमध्ये भेट देणाऱ्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. तर याच्यामध्ये फॅक्ट काय आहे? लालू वॉज रनिंग अ डेअरी फ्रॉम हिज हाऊस. People use a part of his farm as a shortcut to get to a nearby railway station. Lalu, who did not approve of this, put up a notice that trespassers will be prosecuted. However, since a number of these people were also his customers, he tolerated them. One day, a person who was using this shortcut was attacked by a bull belonging to the farm. The injured person filed a suit against him. फॅक्ट काय आहे या केसमध्ये की लालू आपल्या घरातून डेअरी चालवत होता, डेअरी दुधाचा बिझनेस. जवळच्या रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी लोकांनी त्याच्या शेताचा काही भाग शॉर्टकट म्हणून वापरला. त्याचं शेत होतं, तिथं गाय बैल जे काही सगळे त्याचे जनावर होती तो त्या शेतामध्ये बांधायचा आणि त्याच्याच शेतातनं एक शॉर्टकट रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी होता. लोक तो वापरायचे. लालू ज्यांना हे मान्य नव्हते, म्हणजे लालूला हे मान्य नव्हतं की त्याचा शेत हे लोकांनी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी वापरावं,
त्याने तिथं पाटी लावली की अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आता अतिक्रमण म्हणजे फिजिकली कोणी दुकानं लावण्याचं अतिक्रमण नाही, पण त्याचा जागेचा वापर करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी त्याने तिथं नोटीस लावली, की मी कुठं कायद्याच्या कचाट्यात यायला नको, या सोयीसाठी त्याने एक नोटीस लावून दिली. तथापि यापैकी बरेच लोक त्याचे ग्राहक असल्याने त्याने त्यांना सहन केले. म्हणजे ही नोटीस तर त्याने लावली, पण त्याचे जे रोजचे गिराईक होते, रोजचे जे कस्टमर होते, त्यांना तो रोड वापरू देत होता. त्यांना तो रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये किंवा ओळखीचेच लोक आहेत म्हणून तो वापरू देत होता. एक दिवस जो हा शॉर्टकट वापरत होता, त्याच्यावर शेतातील बैलाने हल्ला केला. एक माणूस जो त्याचा रोजचा कस्टमर होता, त्याने त्याच्या शेतात बांधलेल्या बैलांनी त्या कस्टमरवरती किंवा त्या माणसावरती हल्ला केला. जखमी व्यक्तीने त्याच्या विरुद्ध खटला दाखल केला आणि ज्याच्यावर हल्ला झाला त्या व्यक्तीने लालूच्या विरोधात खटला दाखल केला, की मला याच्या शेतातनं जाताना जनावराकडनं मला त्रास झाला, मला इजा झाली आणि मला त्याचं कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे. तर याच्यामध्ये लालू इज नॉट लायबल इन व्ह्यू ऑफ द क्लिअर नोटीस अगेन्स्ट ट्रेसपासर. लालू इज लायबल फॉर हॅव्हिंग केप्ट बुल ऑन हिज फार्म. पहिला ऑप्शन काय आहे? लालू इज नॉट लायबल इन व्ह्यू ऑफ द क्लिअर नोटीस अगेन्स्ट ट्रेसपासर. लालूनी नोटीस लावली होती की जो कोणी या येणारा जाणाऱ्याचा म्हणजे हा जो रोड वापरेल त्याला मी जबाबदार नाही, अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. पण तरी लोक ये जा करत होती, म्हणून लालूवरती कुठलाच खटला दाखल होणार नाही किंवा त्याला कॉम्पन्सेशन द्यावं लागणार नाही. लालू इज लायबल फॉर हॅव्हिंग केप्ट ए बुल ऑन हिज फार्म. त्याच्यावरती कॉम्पन्सेशन बसेल कारण त्याने त्याच्या शेतामध्ये बैल पाळली. लालू इज लायबल बिकॉज इन फॅक्ट ही अलाउड द पीपल टू यूज हिज प्रिमाइसेस. लालू लायबल आहे किंवा त्याला कॉम्पन्सेशन द्यावं लागेल कारण त्याने लोकांना ती जागा वापरू दिली. लालू इज नॉट लायबल टू द पीपल अदर दॅन कस्टमर्स. जर दुसऱ्या त्याच्या कस्टमर सोडून कोणाला जर इजा झाली असती तरच लालू कॉम्पन्सेशन देऊ शकला नसता, कारण त्याने तसं तिथं बोर्ड लावला होता. त्याच्या कस्टमर लालू इज नॉट लायबल टू द पीपल अदर दॅन कस्टमर्स. त्याचे जे कस्टमर्स आहेत त्यांनाच तो फक्त कॉम्पन्सेशन द्यायला लायबल आहे, म्हणजे त्याने दिलं पाहिजे. तर यापैकी कोणता वाटतोय? ए फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर. लालू इज नॉट लायबल इन व्ह्यू ऑफ द क्लिअर नोटीस अगेन्स्ट ट्रेसपासर. त्याने काय केलं होतं? त्याने ट्रेसपासर्सला नोटीस लावली होती, पण त्याने काय केलं? त्याने त्याच्या कस्टमर्सना अलाउड केलं. ठीक आहे, त्याने त्याच्या कस्टमर्सला शेतातनं जायला अलाउड केलं. त्याने त्याच्या नोटीस मध्ये लिहिलं होतं का की माझ्याकडे जे येणारे कस्टमर्स आहेत त्यांना मी अलाउ करतोय आणि जे माझ्याकडे येत नाही त्यांना अलाउ करत नाहीये, असं कुठंच नोटीस मध्ये मेन्शन नव्हतं. बरोबर आहे? त्याने फक्त काय लिहिलेलं? ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्युटेड. त्याच्यामध्ये त्याचे कस्टमर येतात आणि त्याच्यामध्ये त्याचे दुसरे लोक पण येतात. म्हणून इथं ऑप्शन सी हा करेक्ट आहे. लालू इज लायबल बिकॉज इन फॅक्ट ही अलाउड द पीपल टू यूज हिज प्रिमाइसेस. जर लोकांना जाऊच द्यायचं होतं तर नोटीस कशाला लावायची मग? बरोबर आहे ना? जर तुला लोकांना जाऊ द्यायचंय, तुझ्या जागेचा वापर करू द्यायचा आहे, तर तू नोटीस कशाला लावलीस? तू नोटीस लावायची नोटीस, किंवा तू नोटीस मध्ये मेन्शन करायचं होतं की माझे कस्टमरच याचा वापर करू शकतील आणि माझे नॉन कस्टमर याचा वापर करू शकणार नाहीत. समजलं? विचार. हे सगळे प्रश्न लॉजिकल रिझनिंग मध्ये येतात. हे सगळे जे प्रश्न आहेत ते पुढचं सुरू करू आपण. कॉन्स्टिट्यूशन बद्दल आपण प्रश्न बघूयात. हे आधीचे होते ते लीगल मॅगझिन, लीगल प्रिन्सिपल, लॉ ऑफ टॉटचे होते. आता कॉन्स्टिट्यूशन बद्दल काही प्रश्न येतात एक्झाम मध्ये, ते आपण पाहूयात. विच ऑफ द आर्टिकल डिफाइन्स द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी काय आहे त्याच्याबद्दल मी सांगते. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय? पार्ट 4
आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे पार्ट्स बनवले. जवळजवळ 9 पार्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे आहेत. प्रत्येक पार्ट आपल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगतं. पार्ट 4 मध्ये फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट या सगळ्या गोष्टी येतात. Part 4 of the Constitution of India contains directive principle of state policy, which extends from Article 36 to 51, both inclusive. दोन्ही आर्टिकल याच्यामध्ये येतात, आर्टिकल 36 आणि आर्टिकल 51. मग याचा आन्सर काय येणार? Which of the article defines the directive principle of state policy? Answer A. Article 36 to 51. The concept of directive principles under Part 4 of Indian Constitution have been inspired by the directive principles given in the Constitution of Ireland. हे जे आपल्याला जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे दिलेले आहेत ते आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इर्लंड कडनं ते आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे जे आपल्या इंडियाच्या लोकसंख्येच्या किंवा इंडियन मेंटॅलिटीशी जे रिलेटेड आहेत ते आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. अँड ऑल्सो बाय द प्रिन्सिपल्स ऑफ गांधीझम. गांधीझमचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते सगळे आर्टिकल्स आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये इन्क्लूड केलेत. अँड रिलेटेड टू सोशल जस्टिस, इकॉनॉमिक वेलफेअर. सोशल जस्टिस म्हणजे सामान्य लोकांचा अधिकार, सामाजिक अधिकार जे आपण म्हणतो त्याला सोशल जस्टिस म्हटलं जातं. इकॉनॉमिक वेलफेअर, देशाचं वेलफेअर, आपल्या देशात फायनान्शियल, देशाचा फायनान्स कसा हवा किंवा त्या फायनान्सनी लोकांना काय फायदा होईल, देशाची इकॉनॉमी कशी वाढवली जाईल, बिझनेस कसा वाढवला जाईल, हे इकॉनॉमिक वेलफेअर मध्ये येतं. आणि फॉरेन पॉलिसी, आपल्या देशाचे संबंध दुसऱ्या देशांशी कसे असावे हे फॉरेन पॉलिसी. आणि लीगल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स. आणि लीगल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे असं म्हणता येईल की जे पेपर वर्क आपण जे करतो की तुम्हाला हे डॉक्युमेंट पाहिजे, ते डॉक्युमेंट पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, TC पाहिजे, तुम्हाला आधार कार्ड पाहिजे, हे सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स मध्ये येतात ह्या गोष्टी सगळ्या. क्लासिफिकेशन ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला जातो ह्याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये, की कोणते किती आर्टिकल कोणत्या सेक्शनशी रिलेटेड आहेत, किती आर्टिकल कोणत्या सेक्शनच्या अंडर येतात. तर त्याचे आर्टिकल 36 पासून आर्टिकल 51 पर्यंत त्यांनी त्याचं डिव्हिजन केलेले. सोशलिस्ट प्रिन्सिपल, सामाजिक नियम, ते कोणत्या आर्टिकल मध्ये येतात? 38, 39, 39A, 41, 42, 43, 43A, 47. गांधीयन प्रिन्सिपल्स, आर्टिकल 40, 43, 43B, 46, 47 and 48. Articles liberal principles 44, 45, 48, 48A, 49, 50, 51. हा प्रश्न विचारला जातो की कोणता आर्टिकल कोणत्या प्रिन्सिपलच्या अंडर येतो. म्हणजे समजा प्रश्न असा असेल की आर्टिकल 39A कम्स अंडर विच प्रिन्सिपल्स ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर ऑप्शन्स दिलेले असतील सोशलिस्ट प्रिन्सिपल, गांधीयन प्रिन्सिपल, लिबरल प्रिन्सिपल. तर सोशलिस्ट प्रिन्सिपल हे त्याचं उत्तर आहे. आर्टिकल 39A काय सांगतं की प्रमोट इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड टू द पुअर. आर्टिकल 39A खूप महत्वाचं आहे, जे सांगतं की प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती कायद्याच्या समोर समान आहे, प्रत्येकाला जस्टिस न्याय मिळाला पाहिजे. आणि लोक अदालत आता जे चालू असतं पुअर गरीब लोकांसाठी लोक अदालत चालवली जाते की जिथं तुमच्याकडनं काही फी घेतली जात नाही. तर हे आर्टिकल 39A च्या अंडर येतं. त्याच्यानंतर सगळ्यांना आर्टिकल 43 हे खूप महत्वाचं आहे की सिक्युअर अ लिव्हिंग वेज, a decent standard of living and social culture opportunities for all workers. प्रत्येकाला समान त्याच्या कामाच्या दर्जाप्रमाणे वेजेस मिळाले पाहिजेत, रेम्युनरेशन मिळालं पाहिजे, सॅलरी मिळाली पाहिजे. रेम्युनरेशन अँड सॅलरी हे वेगळं आहे. मानधन आणि पगार या दोन गोष्टी वेगळ्या असतात.
पण त्या प्रत्येकाला त्याच्या कामासाठी मिळायला पाहिजे. एखादा व्यक्ती 1 तासाचं लेक्चर द्यायला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाते. तर त्याला त्याच्या त्या 1 तासाच्या लेक्चरच्या बदल्यात काही रेम्युनरेशन दिलं जातं. आणि एखादा प्रोफेसर 30 दिवस विद्यार्थ्यांना त्याचा विषय शिकवतोय आणि तो त्या कॉलेजच्या कमिटीमध्ये आहे. त्याला कॉलेजने अपॉइंट केलेलं आहे त्याच्यासाठी 30 दिवसासाठी पूर्णपणे प्रोफेसर म्हणून. तर त्याला पगार दिला जातो. त्याला रेम्युनरेशन दिलं जातं. असा हा फरक आहे. पण हे आर्टिकल 43 च्या अंडर येतं. गांधीयन प्रिन्सिपल म्हणजे काय? दीज प्रिन्सिपल्स आर बेस्ड ऑन गांधीयन आयडिओलॉजी. गांधीजींच्या आयडिओलॉजीवरती जी काही प्रिन्सिपल्स आहेत, गांधीजींची आयडिओलॉजी जी वापरली जाते, used to represent the program of reconstruction enunciated by Gandhi during the national movement. म्हणजे जे स्वातंत्र्याचं चळवळ झाली त्यावेळेला गांधीजींनी जे काही प्रिन्सिपल्स आपल्याला घालून दिले, अहिंसा, सर्वांना म्हणजे मिठाचा अधिकार दिला त्यांनी. हे सगळे राइट्स त्यांनी आपल्याला मिळवून दिले. बॅकवर्ड सोसायटीच्या लोकांसाठी काही अधिकार त्यांनी देण्यासाठी प्रयत्न केला. हे सगळे प्रिन्सिपल्स गांधीयन प्रिन्सिपल्सच्या अंडर येतात. पंचायत सिस्टीम त्यांनी चालू केली. फक्त तोपर्यंत म्युनिसिपल कॉर्पोरेशनच होतं. त्याच्यानंतर त्यांनी कापसाच्या इंडस्ट्रीला मोठा वाव दिला. कापूस हा त्यांनी आपल्या गरजेच्या वस्तूंमध्ये आणला. जसं अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक आपल्या गोष्टी आहेत. तर त्यांनी कापूस म्हणजे कपडे, वस्त्र हे त्यांनी आपल्या बेसिक नीड्समध्ये आणलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गांधीयन प्रिन्सिपल्समध्ये येतात. त्याच्यानंतर कोणी गांधीजींनी दारू पिणं, ड्रग्स करणं या सगळ्या गोष्टींना विरोध केला होता. हे सगळे आर्टिकल 47 च्या अंडर येतं. कोणी जर इंटॉक्सिकेशनमध्ये जर कुणाला मारहाण केली, कुणाला त्रास दिला, तर त्याला कोणत्या आर्टिकलच्या अंडर त्याच्यावरती पनिशमेंट झाली पाहिजे, हे गांधीयन प्रिन्सिपलमध्ये येतं. लिबरल प्रिन्सिपल काय येतं? These principles reflect the ideology of liberalism under various articles. They direct the status to uniform civil code. सर्व लिबरल म्हणजे सर्वजण समान आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द कंट्री. आपण पाहिलं याच्या आधीचे जे प्रत्येक लॉ होते, दिस लॉ इज ऍप्लिकेबल टू द होल इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कायद्याच्या प्रिम्बल मध्ये हे वाक्य असायचं, एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर, कारण ते आपल्या संविधानात मोडत नव्हतं. पण आता जेव्हा 370 कलम आलं, 370 प्रमाणे जम्मू काश्मीर हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये विलीन झालं, त्यावेळेला आता जेव्हा जी नवीन कायद्याची पुस्तकं येतील त्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड हा जम्मू काश्मीरसाठी सुद्धा लागू आहे. तिथं हे वाक्य आता येणार नाही. हे आर्टिकल 44 सांगतं. आर्टिकल 44 खूप महत्वाचं आहे. ते लिबरल प्रिन्सिपल्सच्या अंडर येतं. Provide early childhood care and education for all children until they complete the age of 6 years. हे आर्टिकल 45 च्या अंडर येतं. राईट टू एज्युकेशन हे आर्टिकल 45 वरती डिपेंड आहे. प्रश्न परीक्षेत येऊ शकतो की राईट टू एज्युकेशन हे फंडामेंटल राईट्स मध्ये सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे आणि ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आर्टिकल 45 च्या अंडर इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर सेपरेट द ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्व्हिसेस ऑफ द स्टेट हे आर्टिकल 50 मध्ये येतं. म्हणजे ज्युडिशरी प्रत्येक ठिकाणी पब्लिक पॉलिसीमध्ये जोपर्यंत आपण अप्रोच होत नाही तोपर्यंत हस्तक्षेप करणार नाही. महत्वाचा आर्टिकल त्यांनी आर्टिकल 50 मध्ये लागू केलेला आहे. असे हे काही काही याच्यातले खूप महत्वाचे आर्टिकल्स आहेत. आर्टिकल 51 सांगतं की आपल्याला इंटरनॅशनल पीस हवा. आपण इंटरनॅशनल डिस्प्यूट जे होतात, ती जाधवची केस माहिती असेल, त्याला पाकिस्तानमध्ये ज्याला अटक केली, ती इंटरनॅशनल कोर्टमध्ये गेलेली आहे. ती आपल्या इंडियन कोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये ती चालवली जात नाही. ती इंटरनॅशनल कोर्टमध्ये चालवली जाते. कशाच्या अंडर? आर्टिकल 51 च्या अंडर. ओके. आर्टिकल 51 च्या अंडर आपण इंटरनॅशनल लॉ आणि काही आपली ट्रिटी म्हणजे रूल्स, एकमेकांशी देशांशी व्यवहार करतानाचे काही रूल्स
त्याला रूल अँड रेग्युलेशन म्हणत नाही, इंटरनॅशनल लॉ मध्ये त्याला ट्रिटी म्हणतात. ओके, मग ती एअर ट्रिटी असते, सी ट्रिटी असते आणि लँड, या 3 गोष्टींची, एअर, लँड अँड सी, या 3 ट्रिटीज आहेत. समुद्र कायदा, एअर कायदा आणि लँड, हे जेव्हा आपण बाउंड्रीज या जेव्हा आपल्या फिक्स आहेत प्रत्येक देशाच्या, त्याच्यामध्ये जर काही उल्लंघन झालं तर ते या ट्रिटीचं उल्लंघन केलं असं म्हणतो, रूल्स अँड रेग्युलेशन किंवा लॉचं उल्लंघन केलं असं नाही म्हणत. हाही प्रश्न आलेला आहे, मी मागचे जेव्हा पेपर पाहिले की वेअर द वर्ड ट्रिटी इज युज्ड, द ट्रिटी वर्ड युज्ड इन द आर्टिकल 51. ओके, आय होप इथपर्यंत समजलंय. जेवढं सोपं मला सांगता येईल करून तेवढं मी सांगतेय. दुसरा प्रश्न आहे की द ड्युरेशन ऑफ द राज्यसभा इज, राज्यसभेचं ड्युरेशन काय असतं? आपल्याला माहिती आहे की आपण सिव्हिक्स मध्ये राज्यशास्त्रामध्ये शिकलेलो आहे, लोकसभा, राज्यसभा आणि संविधान या 3 आपल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहेत. तर राज्यसभेचं ड्युरेशन काय आहे सांगू सांगणार उत्तर? राज्यसभेचं ड्युरेशन आहे ऑफ अ परमनंट नेचर. राज्यसभा ही कधीच डिझॉल्व्ह होत नाही. राज्यसभेचे मेंबर डिझॉल्व्ह होतात. राज्यसभेतले मेंबर्स बरखास्त केले जातात. एक पर्टिक्युलर पार्टीचं टेन्युअर संपतं किंवा ती बरखास्त होते, ती डिझॉल्व्ह होते, पण राज्यसभा लीगल बॉडी कधीही बरखास्त होत नाही. म्हणून ऑफ अ परमनंट नेचर, हे त्याचं, हा प्रश्न खूपदा आलेला आहे परीक्षेमध्ये. त्याचा आन्सर आहे ऑफ अ परमनंट नेचर. Rajya Sabha is the upper house of the Parliament of India. It is also known as a Council of States. सगळ्या स्टेट्सची ती अप्पर बॉडी आहे, सगळ्यात मोठं प्रिन्सिपल आहे. इट इज नॉट सब्जेक्ट टू डिझॉल्युशन, ते कधी डिझॉल्व्ह होत नाही, कारण ती एक लीगल बॉडी आहे, ती एक लीगल एंटिटी आहे. राज्यसभेतले पदाधिकारी त्यांच्या टेन्युअर नंतर डिझॉल्व्ह होतात. However, 1/3 members of the Rajya Sabha retire every second year. दरवर्षी 1/3 ऑफ द मेंबर्स हे राज्यसभेतनं रिटायर होतात. म्हणून आता परवा 8 दिवसापूर्वी, 10 दिवसापूर्वी मोदींनी खूप सारे मंत्री आपल्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतले. मग ते कसे काय समाविष्ट झाले? कारण आधीचे जे मंत्री होते ते रिटायर झाले, म्हणून त्यांनी त्यांच्या जागी नवीन मंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं. करंट अफेअर्स मध्ये तो प्रश्न येऊ शकतो की लॉ मिनिस्टर कोण झालं, एज्युकेशन मिनिस्टर कोण झालेला आहे, कोणाचे अधिक कोणाला बढोत्तरी मिळाली, कोणाकडे कोणतं विभाग काम करण्यासाठी दिलं गेलं, हा करंट अफेअर्सच्या अंडर प्रश्न येईल. A judge of the Supreme Court of India is hold office until he attains the age of dash years. किती वर्षापर्यंत सुप्रीम कोर्टाचा जज त्याच्या सीटवरती राहू शकतो? आन्सर आहे बी, 65 इयर्स. पहिले ही एज लिमिट 60 होती, कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट केली. ती कोणती अमेंडमेंट आहे ह्या तुम्ही होमवर्क करा. कोणत्या अमेंडमेंटच्या अंडर त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजचं वय वाढवलेलं आहे? आर्टिकल 124 मध्ये अमेंडमेंट झाली आहे, पण ती कितवी अमेंडमेंट आहे हे हा होमवर्क आहे, तुम्ही शोधून काढा. आर्टिकल 124 इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एस्टॅब्लिश अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट आर्टिकल 124 च्या अंडर एस्टॅब्लिश झालेला आहे. हा पण प्रश्न येतो की सुप्रीम कोर्ट एस्टॅब्लिश अंडर द डॅश आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. एव्हरी जज ऑफ द सुप्रीम कोर्ट शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट by warrant under his hand and seal after constitution, which such of the judge of the Supreme Court and of the High Court in the states as the president may deem necessary for the purpose and shall hold office until he attains the age of 65 years. 65 years पर्यंत तो जज त्याचे पोझिशन वरती राहू शकतो. प्रेसिडेंटचे अधिकार आहेत जज, सुप्रीम कोर्टाच्या जजला अपॉइंट करण्याचे. हाही प्रश्न येतो की हे अधिकार कोणाला आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की कॅन सुप्रीम कोर्ट जज बी डिसमिस्ड फ्रॉम हिज पोझिशन? येस, ही कॅन डिसमिस, त्यांना त्याच्या पोझिशनवरनं डिझॉल्व्ह केलं जाऊ शकतं अंडर अँड अंटिल प्रेसिडेंट
थिंक सो हे प्रेसिडेंटच्या विचाराच्या कक्षेत येतं की सुप्रीम कोर्टच्या जजला त्याच्या पोझिशनवरनं रिटायर करायचं वेळेच्या आधी का नाही. A judge may be writing under his hand address to the president resign his office. प्रेसिडेंट रिझाईन करू शकतो हा पण प्रश्न आलेला आहे की त्याच्या टेन्युअरच्या आधी प्रेसिडेंट रिझाईन करू शकतो का. तर रिझाईन करू शकतो. त्याने प्रेसिडेंटला लेटर लिहावे लागतं. ए जज may be removed his office in the manner provided in the clause 4. आर्टिकल 124 मध्ये जो क्लॉज 4 आहे त्या रूल प्रमाणे जजचं रिमूव्हल त्याच्या होऊ शकतं त्याच्या पोझिशनवरनं. हे झालं कॉन्स्टिट्यूशन बद्दल. इंग्लिशचे 2 प्रश्न फक्त घेऊयात आपण आज. हे जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यातनं शब्द निवडून ऍक्च्युली प्रश्न असा असतो, आता मी इथं बोल्ड केलेलं आहे व्हॅरासिटीला आणि अमिटीला, पण परीक्षेमध्ये तुम्हाला बोल्ड करून येत नाही. तुम्ही शब्द निवडायचा असतो कोणत्या शब्दाबद्दल हे आपल्याला अर्थ विचारतात आणि ते उत्तर तुम्ही लिहायचं अपेक्षित आहे. A doubt, one doubt the veracity of your statement. veracity म्हणजे काय, सत्यता. तुझ्या बोलण्याची सत्यता मला पडताळून पाहिजे आहे. मग त्याचा ऑप्शन्स दिलेले आहेत. टेनेन्सिटी म्हणजे काय, दृढता. विजडम शहाणपणा. ट्रुथफुलनेस त्याचा अर्थ आहे सत्यता. आणि फॅक्च्युअलिटी वस्तुस्थिती. हे काल आपण पाहिले ते सिनोनिम्स होते, सॉरी अँटोनिम्स होते, विरुद्धार्थी शब्द विचारला होता. आज जे एक्झाम्पल बघतोय त्याच्यामध्ये समानार्थी शब्द विचारलाय. व्हरॅसिटीचा समानार्थी शब्द काय येणार, ट्रुथफुलनेस सत्यता. ओके, पुढचा प्रश्न आहे, वी शुड ऑलवेज ट्राय टू मेंटेन अँड प्रमोट कम्युनल अमिटी. आपण नेहमी कम्युनल अमिटी म्हणजे सौहार्द हा त्याचा रिअल मिनिंग आहे. अमिटी म्हणजे मित्रता पण होते, मैत्रीचे नाते पण होतं, मैत्रीचे संबंध पण येतात. म्युच्युअल अंडरस्टँडिंग सुद्धा इंग्लिशमध्ये त्याचं सिनोनिम्स आहे. आपण कायम एकमेकांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एक मैत्रीचं नातं, सामंजस्यपणा ठेवला पाहिजे. अमिटीचा अर्थ सामंजस्यपणा सुद्धा येतो. मग त्याचं काय आहे, ऑप्शन्स काय दिलेले होते, बॉन्डेज बंधन. आपण म्हणतो ना बॉन्ड, बॉन्ड म्हणजे एकसूत्रता, एकसंगता. बॉन्डेज म्हणजे बंधन, बंधन म्हणजे लिमिटेशन सुद्धा होतात. अंडरस्टँडिंग समज, फ्रेंडशिप मैत्री आणि रिलेशन नाते. मग इथं ऑप्शन काय येणार, ऑप्शन सी. ऑप्शन सी हे करेक्ट ऑप्शन आहे. सौहार्द्य याचं जर अजून मराठीमध्ये सिनोनिम्स काढायला गेले, समानार्थी शब्द काढायला गेले तर ते फ्रेंडशिप मैत्रीपर्यंत जातात, मित्रतापर्यंत जातात. म्हणून इथं उत्तर आहे फ्रेंडशिप.